नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे राया आता पोलीस स्टेशनला सिनियर सरांच्या ऑर्डरची वाट बघत असतो, कारण आज त्याला पोस्टिंग मिळणार असते ना. त्याच वेळेस हवालदार आतमध्ये येतात. विशाल भोसले उर्फ राया, तुम्हाला सरांनी आतमध्ये बोलावले. आता रायाला आनंद होतो. तेव्हा लगेच तो डिफिकल्टला म्हणू लागतो, डिफिकल्ट, अरे सरांनी आतमध्ये बोलावलंय, याचा अर्थ मला आत्ता पोस्टिंग भेटतात. कधी एकदा मला माझं पोलीस स्टेशन भेटतंय, माझा एरिया भेटायला मला कधी मिळेल असं झालंय. त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ जा मग आतमध्ये जा. आता लगेच डिफिकल्टला मात्र टेन्शन आलं असतं, कारण जे वरचे साहेब असतात ना, ते पोस्टिंग देतील की नाही याचं टेन्शन त्याला खूपच प्रश्न उभे करत असतं. त्याच वेळेस आता इकडे घरी मंजिरी विठुरायासमोर हात जोडते. हे विठुराया, माझ्या रायाचं स्वप्न पूर्ण केलं, तू त्याला हवं ते सगळं दिलं, पण तो आज पहिला दिवस आहे ना त्याचा, कामावर गेलाय. त्याच्याबरोबर राहा, त्याच्या पाठीशी राहा, सगळं काही ठीक होऊ दे. तेवढ्यात शशिकला येते. होणार, सगळं काही ठीक होणार विठुराया. मंजिरीने जे काय मागितलं ना ते समज तिला देऊन टाक. बरं विठुराया, चल मला निघावं लागेल, मला मार्केटला जायचंय. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं एवढ्या घाईत कुठे चाललीस? त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं भेंड्या खायच्यात ना, मग भेंड्या आणावं लागणार नाही का? अगं मी मार्केटमध्ये चालले, पटकन भाजीपाला घेऊन येते. आता शशिकला काकी निघालेली असते, पण तिचं पर्स आणि पिशवी तिथेच राहिलेली असते. त्यावर मंजिरीला आवाज येऊ लागते, काकू अगं थांब थांब. पण काकू काय ऐकायला तयार नाही. ती भांडणात आता बाहेर चाळीत मस्त आनंदाच्या भरात मार्केटकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर शेखावत आलेले असतात. तेव्हा लगेच आता समोरच एक मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड बसलेले असतात. दोघेही खूप घाबरलेले असतात. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर शेखावत फोनवरती ओरडतच म्हणत असतात, ए माझी वसुली मला वेळेवर हवी आहे, हप्ता आणून दे, नाहीतर तुझी वाट लावून टाकेल, चल ठेव फोन. तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या दोघांकडे जातं. ती मुलगी दिसायला सुंदर असते आणि या शेखावत इन्स्पेक्टरची नजर मात्र वाईट. आता मात्र लगेच तो त्यांच्याजवळ येतो. काय रे, तुम्ही दोघे इकडे का आलायत? तेव्हा लगेच हवालदार संबीराव म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो खरात त्यांना इकडे घेऊन आलेत. गार्डनमध्ये दोघे बसले होते ना, म्हणून त्यांना आणलं इकडे. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर शेखावत म्हणू लागतात, अरे बापरे, गार्डनमध्ये गुलूगुलू करत होता का? सांगा ना. त्यावर लगेच तो मुलगा म्हणू लागतो, नाही सर. तेव्हा लगेच आता तो इन्स्पेक्टर म्हणू लागतो, नाही मग काय करत होता, सांगा ना. त्यावर लगेच तो मुलगा म्हणू लागतो, सर अहो आम्ही फक्त गप्पा मारत होतो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर म्हणू लागतो, हो गप्पा मारत होता म्हणून तुम्हाला इकडे आणलं? खोटं बोलायचं नाही, चल नाव सांग तुझं पटकन. तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो, यश. त्यावर लगेच इन्स्पेक्टर शेखावत म्हणतात, तुझ्या बापाला नाव नाही आहे का? पूर्ण नाव सांग. आता लगेच यश आता त्याचं पूर्ण नाव सांगतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर शेखावत त्या मुलीला म्हणू लागतात, मॅडम अहो तुम्ही उभ्या का? तुम्ही बसा ना, बसा बसा. आता ती मुलगी बाकड्यावरती बसते. तेव्हा शेखावत तिच्या अगदी जवळ जातो. मॅडम तुमचं नाव काय? तेव्हा ती मुलगी सांगू लागते, रुपाली. त्यावर शेखावत म्हणू लागतो, ऐकू आलं नाही, जरा मोठ्याने सांगा. आता मात्र यशला या इन्स्पेक्टरचा खूप राग येतो. पण आता त्याची दादागिरी चालू असते ना, ती आता सगळी काही सहन करावी लागते. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर शेखावत म्हणू लागतात, वा मस्त नाव आहे, आवडलं आपल्याला. चला पटकन, तुमच्या घरच्यांना माहीत आहे का याबद्दल? सांगा लवकर. तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो, हे बघा साहेब, हे बघा असं काही नाही आहे आमच्यात. त्यावर इन्स्पेक्टर साहेब लगेच त्याच्या जोरदार दिशी कानाखाली ओढतात. ए तुला कोणी मध्ये मध्ये प्रश्न विचारले? मग मध्ये उत्तर द्यायचं काम नाही. मी मॅडमशी बोलतोय ना, मग त्यांना उत्तर देऊ दे. मॅडम बोला पटकन, तुम्ही याच्याबरोबर फिरताय? अहो बापाने याला गाडी घेऊन दिली, आईने पेट्रोलला पैसे दिले, म्हणून हा पोरी फिरवणार आणि तुम्ही फिरणार? चला पटकन, तुमच्या बापाला फोन लावा, मी त्यांच्याशी बोलतो. तुमच्या पोरीचं काय चालू ना मी कळवतो. तेव्हा लगेच ती मुलगी घाबरते. सर नको ना, असं नका करू. आता मात्र लगेच इन्स्पेक्टर शेखावत म्हणू लागतो, करणार, मी असंच करणार. इन्स्पेक्टर मुद्दामहून आता त्या मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस आता इकडे रायाला आतमध्ये बोलावलं जातं. आता मात्र आतमध्ये जे सर असतात ना, त्यांच्यासमोर येताच राहायला लगेच, जय हिंद सर, मला माझी पोस्टिंग हवी होती म्हणून आलो होतं, बोलावलं होतं ना.
त्यावर ते साहेब म्हणू लागतात, हे बघा राया भोसले, तुमची पोस्टिंग मोठ्या सरांच्या हातात आहे, त्यामुळे ते जेव्हा येतील तेव्हाच तुम्हाला पोस्टिंग भेटेल. तोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशन बघून घ्या, त्याचा अभ्यास करून घ्या. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मोठे सर म्हणजे CBI सर का? मला तिकडे जावं लागेल का? त्यावर लगेच ते साहेब म्हणू लागतात, नाही, CBI नाही आणि इथले कुठलेच नाही, सगळ्यांच्या वरचे नाशिकचे हेड सर आहेत, तेच पोस्टिंग देतील. ते जेव्हा येतील तेव्हा तुला पोस्टिंग भेटून जाईल, तू बाहेर जाऊ शकतो. राहायला मात्र वाईट वाटतं. त्याच वेळेस आता त्या सरांना फोन आले असतो, ते फोनवरती बोलू लागतात. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, हे मोठे साहेब कोण असतील? सगळ्यांवरचे हे साहेब कोण, कधी भेटायला येतील? असे प्रश्न आता रायाला पडलेले असतात. दीपिकल मात्र आता रायाची बाहेर वाट बघत असतो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी धावतच साडी देते. काकू अगं थांब ना गं, हे बघ तुझी पर्स आणि तुझी पिशवी तिकडेच राहिली, कसा भाजीपाला आणणार बरं? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो मी तर विसरलेच होते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बरोबर जा आता लवकर घेऊन ये. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं पण ती ठकी पोरगी कुठे? नाही म्हणजे सकाळपासून दिसली नाही, तिचा आवाज आला नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं ती इगतपुरीला गेली जय संग. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, जय बरोबर डायरेक्ट इगतपुरीला? जय काय तिकडे जाऊन तिला प्रपोज करणार आहे का? तेव्हा लगेच आता मंजिरी हसू लागते, काकू असं काही नाही आहे गं, तिकडे जाऊन प्रपोज वगैरे नाही करणार. अगं तिकडे केंद्रात गेलेत ते दोघे आणि मी आणि जयने सांगितलं समजावलं म्हणून गेली. तेव्हा शशिकला म्हणू लागते, पडणार, बंद पडणार ते केंद्र. ही पोरगी गेली ना सगळं काही बिघडून जातं. पण या जयला सांग, तिकडेच ठेव रे बाबा त्या पनोतीला, पुन्हा काय आमच्या घरात आणू नको. ही शांतता हवी हवीशी वाटते, तिकडेच राहू दे तिला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं का असं बोलते तिच्याविषयी? जा बरं, तुला उशीर होतोय की नाही, जा पटकन. आता शशिकला लगेच तिकडनं मार्केटकडे निघालेली असते. त्याच वेळेस राया बाहेर येतो. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, राय भाऊ काय झालं, भेटली का पोस्टिंग? कुठे भेटली, कुठलं पोलीस स्टेशन आहे? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, नाही, जोपर्यंत वरचे साहेब येत नाही तोपर्यंत पोस्टिंग भेटणार नाही असं सांगितलंय. कोण आहे हे वरचे साहेब? तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, येतील, ते नक्कीच येतील आणि मग तुला पोस्टिंग देतील. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, डिफिकल्ट मला असं वाटतंय मी त्या सरांना भेटण्यासाठी CBI ऑफिसमध्ये जाऊ का? तेव्हा लगेच डिफिकल्ट घाबरतो, नाही नाही रायभाऊ, असा वेडेपणा करू नको. नाही म्हणजे तुला भेटायला जायची गरजच नाही ना, सर आपोआप येतील, देतील तुला पोस्टिंग, तू वाट बघा. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, डिफिकल्ट तू काही लपवतोय का माझ्यापासनं? कोण आहे हे साहेब नेमकं, मला कळवशील का? त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, नाही नाही मी कधी भेटलो नाही, मलाही त्यांच्याबद्दल माहिती नाही, पण येतील ते, तुला पोस्टिंग देतील. आता मात्र लगेच विकल्ट विचारू लागतो, पण मंजिरीताई कशी आहे? तिला खूप आनंद झाला असेल ना, आजचा तुझा पहिला दिवस होता ना? तेव्हा राय म्हणू लागतो, हो मिसफायर लय आनंदात आहे आणि म्हणूनच आनंदाच्या भरात तिने माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला खास असं जेवण ठेवलंय, संध्याकाळी सगळ्यांना बोलावलंय. पण मी कुठल्या तोंडाने सांगू की मला पोस्टिंगच भेटली नाही? मला काय करावं काही सुचत नाही. मला ह्या साहेबांचा ना मोठा प्रश्न पडलाय, कधी येतील ते भेटायला? असे राया मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस दीपिका म्हणू लागतो, राया भाऊ ते साहेब तुला लवकरात लवकर भेटले म्हणजे बरं होईल, कारण ते साहेब एकतर कुणाला भेटत नाही आणि भेटले तर पोस्टिंग देतील असं वाटत नाही. त्याचे असे खूप प्रश्न उभे असतात. त्याच वेळेस बाहेर आता इन्स्पेक्टर शेखावत आता त्या मुलीच्या बापांना फोन लावू लागतात. तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, साहेब नका ना करू असं, प्लीज साहेब. त्याच वेळेस आता शेखावत लगेच त्या मुलीचा हात पकडतो, नको करू असं, भीती वाटते का? ती मुलगी लगेच आता इन्स्पेक्टर शेखावतच्या हातनं हात हिसकावून घेते. आता इन्स्पेक्टर मात्र भडकतो, आता तर मी फोन करणारच, थांबा तुम्हाला सोडणार नाही. त्यावर लगेच यश म्हणू लागतो, साहेब तुम्ही आमच्याबरोबर असं वागू शकत नाही, आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. तेवढ्यात लगेच आता इन्स्पेक्टर शेखावत त्याच्यावरती ओरडतो. त्याच वेळेस तिकडे राया पोचतो, काय चालू इथे? तेव्हा लगेच इन्स्पेक्टर शेखावत म्हणू लागतो, रे बापरे, पोलीस निरीक्षक राया भोसले, शेवटी तू पोलीस स्टेशनची पायरीच चढलास तर, पण अजून खूप काही बाकी आहे. तुझे जे कायद्याचे शब्द, जे वचनं असतात ना, ते आता इकडनं लांब ठेवावे लागतील, तेव्हा तुला इथे राहता येईल, इथे वागता येईल बरं का? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, सर किती बी काय बी झालं तरी मी कायद्याचा रक्षक आहे आणि मी माझ्या कायद्याच्या पद्धतीनेच गुन्हेगारांना शिक्षा करणार. त्यामुळे या निष्पाप मुलांना तुम्ही का बोलताय, का शिक्षा करताय? त्यांची काय बी चूक नाही आहे. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर शेखावत म्हणू लागतात, ती माझी केस आहे
अजून तुझ्या हातात पोलीस स्टेशन भेटलं बी नाही, तेच तोरा दाखायला लागला. चल निघीकडनं, बाहेर बाकड्यावर बसून वाट बघ पोस्टिंग भेटते की काय, कारण मोठे साहेब तुला पोस्टिंग लवकरच देतील असं वाटतंय. वाट बघ वाट बघ. आता लगेच डिफिकल्ट, एक नाही दोन नाही, त्याच वेळेस राहायला राग येतो तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ शांत हो आणि चल आपण बाहेर बाकड्यावरती बसू. आता लगेच राहायला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर इकडे मिसफायर वाट बघत असते. किती वेळ झाला, राया काय करत असेल. माझं सगळं आवरून झालं, घरातलं आवरलं, साफसफाई केली, स्वयंपाकाचं झालं, पण एकदाही माझं आणि त्याचं बोलणं झालं नाही. मी फोन करू का. नाही नको, राया कामात असेल. पण त्याने बायकोला फोन करायला पाहिजे ना. एकतर घरी बायको एकटी आहे, तिचं काय चालू आहे काय नाही फोनवर विचारायचं ना. असे म्हणताच आता मंजिरी फोन ठेवून देते. नाही नाही, मी नाही करू शकत, मी बघतेच आता राया मला फोन करतो की नाही, असे म्हणत आता मंजिरी वाट बघत असते. तर इकडे आता लगेच इन्स्पेक्टर शेकावत त्या मुलावरती ओरडतो. ए, आता मी तुम्हाला शिक्षा तर करणारच, पण तुमचं हे भांडं सगळ्यांसमोर फोडणार. खंबीराव, लवकरात लवकर यांच्या आईबापांना फोन करून इकडे बोलावून घ्या. तेवढ्यात लगेच यश म्हणू लागतो, साहेब असं नका ना करू, प्लीज साहेब असं नका करू. त्याच वेळेस इन्स्पेक्टर शेकावत लगेच यशवरती हात उचलणार. तेवढ्यात राया येतो आणि लगेच इन्स्पेक्टर शेकावतचा हात पकडतो. का दमदाटी करताय त्यांना. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सिनियर जरी असले ना तरी तुम्ही चुकीचं वागताय, त्यामुळे त्यांना तुम्ही अशी शिक्षा करू शकत नाही. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर शेकावत म्हणू लागतात, ए राया, तुला काय माहिती रे त्यांच्याबद्दल. बागेत गुलुगुलू करत बसले होते, चार चौघात समाजात कसं वागायचं कसं राहायचं यांना कळत नाही, म्हणून यांना इकडे आणलंय. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, काय चालू होतं तुम्हा दोघांचं. तेव्हा यश आणि रुपाली म्हणू लागतात, साहेब आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही काही करत नव्हतो चुकीचं, आम्ही फक्त गप्पा मारत होतो. हवं तर तुम्ही CCTV चेक करून घ्या, आम्ही काही चुकीचं वागलो नाही हो. आम्ही गप्पा मारत असतानाच हे आले आणि आम्हाला पकडून आणलं. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, तुमचं वय काय. तेव्हा लगेच यश आणि रुपाली सांगू लागतात, आमचं 20 वर्ष वय आहे, आमचं शिक्षण चालू आहे, आमचं एकमेकावरती खूप प्रेम आहे, पण आम्ही अजून घरच्यांना सांगितलं नाही, कारण जोवर शिक्षण होत नाही तोवर रिलेशन पुढे न्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. फक्त आम्ही गप्पा मारत होतो. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, अरे प्रेम म्हणजे आयुष्य नसतं. हे बघा, तुम्हाला प्रेम करण्यासाठी खूप पुढे वेळ आहे, पण आधी शिक्षण पूर्ण करा, स्वतःचं स्वप्न पूर्ण करा, आईबापांचं नाव मोठं करा. बघा, जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होईल, तुमच्या डिग्र्या हाती असतील ना, तेव्हा तुमचे आईबाप तुमचं स्वतःचं प्रेम नक्की स्वीकारतील. त्यामुळे आत्ता तुम्ही फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या. तेव्हा लगेच आता ते दोघे म्हणू लागतात, थँक्यू सर, खरंच खूप खूप आभार. आता लगेच राय म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, पुढच्या वेळेस बागेत दिसता कामा नये, नाहीतर सिनियर सरांच्या आधी मी शिक्षा करेन, चला निघा इकडनं. आता रायाने त्या दोनही मुलांना तिकडनं काढून दिलेलं असतं. आता मात्र शेकावतला खूपच राग येतो. त्याच वेळेस इकडे मंजिरी पुन्हा फोन हातात घेते. अजून फोन आला नाही, मी ना आता रायाचा बेतच बघणार आहे. आता मंजिरी लगेच फोन लावून बघते, तर राया इकडे बिझी असल्यामुळे फोन काही उचलत नाही. आता मंजिरीला राग येतो, मी ना काकूला सांगते. मंजिरी आता काकूच्या शोधात इकडे रूममध्ये येते आणि बघते तर काकू अजून मार्केटमधनं आलीच नाही. किती ऊन वाढलंय, मी जाऊन बघते. तर इकडे शशिकला आता खूप साऱ्या भाज्या घेते, 2 पिशव्या भरून हातात काही भाज्या घेतलेल्या असतात. तेव्हा ते भाजीवाले काका म्हणू लागतात, काकू तुमचे ना 320 झाले, तुम्ही 300 द्या. त्यावर शशिकला म्हणू लागते, ए तुझी हिंमत कशी झाली 300 घ्यायची. मी कोण आहे माहिती, शशिकला आहे मी. इथला जो राया भोसले नावाचा इन्स्पेक्टर आहे ना, मोठा दरारा असणारा, त्याची सासू आहे मी. त्यामुळे आजपासून माझ्याकडं पैसे घ्यायची हिंमत करायची नाही. तेव्हा ते भाजीवाले काका म्हणू लागतात, ठीक आहे, मला माहिती नव्हतं, येत जा, अशाच वरनं येत जा, दुकान तुमचंच आहे असं समजा. तेवढ्यात मंजिरी येते, काकू अगं एवढ्या भाज्या कशासाठी घेतल्यात, किती पैसे वाया घातलवले. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही गं मंजिरी, थोडेसे सासवले होते ना, त्यातनंच घेतल्यात. आणि आता रायाचे मित्र येणार, आता राया नोकरीला लागलाय, कोणी ना कोणी वर येत जात राहणार ना, त्यामुळे मग घर कसं भरल्यासारखं असायला पाहिजे, म्हणून भाजीपाला घेतलाय, असू दे. आणि तसंही मी काय हा पैसे देऊन नाही, म्हणजे उधार घेतलाय, तसं ते वसूल करणारच आहे माझ्याकडनं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, वसूल काय बोलतेस तू, तू पैसे दिले नाही, उधार का घेतलाय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, देणार आहे ना, मी पैसे देणार आहे, तूच चल आधी, आपल्याला उशीर होतोय की नाही, चल पटकन. आता मंजिरी लगेच काकूला घेऊन घराकडे निघालेली असते. तर इकडे आता इन्स्पेक्टर शेकावत म्हणत होता, ए राया भोसले,
स्वतःला अजून पोस्टिंग भेटली बी नाही, तेच आत्ता साहेब समजायला लागला. माझ्या खालचा आहे तू, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हे बघा इन्स्पेक्टर शेखावत, मी तुमच्या खालचा जरी असलो तरी मी कायद्याचा रक्षक आहे आणि कायद्याच्या रक्षणाने जनतेला भीती दाखवण्याचं काम करायचं नाही, त्यांचं रक्षणच करायचं असतं आणि मी तेच केलं. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर शेखावत म्हणू लागतात, ते राया भोसले, बघूच आता तुझा हा कायदा किती दिवस टिकतो ते. आता राया तिकडं निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मात्र रायाच्या विरोधात मात्र कोणीतरी ऑफिसरने मोठा डाव टाकलेला असतो. त्याच वेळेस आता रायाला तो वेडा माणूस पुन्हा भेटतो. झालं, वाट लागणार, लवकरच सगळं संपणार. पोस्टिंग नाही भेटली ना, साहेब भेटलेच नाही ना, साहेब भेटले की वाट लागणार. आता रायाला मात्र या वेड्या माणसाचं बोलणं काही कळत नाही. तेव्हा लगेच आता रायासमोर एक गाडी येऊन त्याला धडकते. त्याला पोस्टर असतं, लवकरच तुझ्या घरात बॉम्ब फुटणार आणि ती संपणार. आता मंजिरीला मारण्यासाठी हा कुणाचा डाव आहे? मंजिरीच्या घरात एक व्यक्ती येतो, त्याने आता मंजिरीला पार्सल दिलेलं असतं. तो बॉक्स आता मंजिरी हातात घेते, त्यात बॉम्ब असणार का? आता राया आपल्या मिसफायरला कसं वाचवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल